सगळ्यात अवघड गोष्ट विक्टिमच्या बाबतीत एक असते आणि ती म्हणजे कोणीच तिची बाजू ऐकून घेत नाही. तिला स्वतःचं मन मोकळं करता येत नाही. तिचा त्रास कोणालाच दिसत नाही आणि तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. कधी ड्रामा म्हणतात, कधी सेन्सिटिव्ह समजतात, कधी थेट इग्नोर करतात. पण तिच्या आत मात्र एक गोंधळ चालू असतो. हे सगळं माझ्यासोबतच का होतं? माझं कुणीच ऐकणार नाही का? आणि हळूहळू ती गप्प होते. मग स्वतःशीच बोलायला शिकते, स्वतःलाच समजून घ्यायला शिकते आणि मग खूप खूप रडते. जेव्हा कोणीही आपली बाजू समजून घेत नाही ना, तेव्हा फक्त एकटं वाटत नाही, हरवल्यासारखं वाटतं. आपण फक्त एवढंच तर मागत होतो, कोणी शांतपणे ऐकावं, मनापासून समजून घ्यावं. पण त्या नार्सिसिस्टचं पडद्यामागे घरातच जे चाललेलं असतं ना, ते ना कुणाला समजतं ना कुणाला दिसतं, किंवा समजून घ्यायचंच नसतं बहुतेक. मग जे घरात मिळत नाही ना, ते मन एकांतात शोधायला लागतं आणि हा एकांत गरजेचा असतो स्वतःला समजून घेण्यासाठी, खूप रडण्यासाठी, पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी. Sometimes the deepest cries make no sound and maybe that's where your true voice begins. जर ही तुम्हाला तुमची कहाणी वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.